नमस्कार मैत्रिणींनो, अंगणवाडी टीचर वृषाली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बाल आधार कसे जोडावे ते पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण पोषण ट्रॅकर ॲप लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाभार्थी या ऑप्शनला जायचं। पुढे आपल्याला ज्या लाभार्थ्याचं आधार कार्ड जोडायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मी 6 महिने ते 3 वर्षाच्या लाभार्थ्याचं आधार कार्ड जोडून दाखवते। त्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर पुढे त्या लाभार्थ्याची आपल्याला इथे प्रोफाईल ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये ज्या लाभार्थ्याचं आधार कार्ड जोडायचं आहे त्याच्या नावापुढे सत्यापित किंवा इंग्लिशमध्ये ज्यांचं ॲप आहे त्यामध्ये व्हेरीफाय असा शब्द असेल त्यावर क्लिक करायचं आहे। सत्यापित या ऑप्शनला गेल्यावर ऑप्शनला जायचं आहे। पुढे आपल्याला बाल आधार जोडा असा शब्द असेल त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे आपल्याला मुलाचा आधार कार्ड अगदी व्यवस्थित टाकायचं आहे। त्यानंतर आधारनुसारच मुलाचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर खाली इथे जन्मतारीख टाकायची आहे आधारप्रमाणे। पुढे आपल्याला आधार सत्यापित करायवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मुलाची आधारची माहिती अद्ययावत झाली असा आपल्याला मेसेज येईल। इथे आपण बघा मुलाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आधार अद्ययावत झालं की नाही ते पाहू शकतो। अशा प्रकारे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आपण बाल आधार जोडायचा आहे।